सुगरण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण चॉकलेट केकला आयसिंग कशी करायची ती पाहणार आहोत. तर इथे आपला बेस तयार आहे. आता हा आपण बेस टीनमधनं काढून घेऊया. त्याच्या खालचा बटर पेपर काढून टाकायचा आहे आणि असा तो उलटा करून त्याला मार्किंग करून घ्यायची आहे. एक हात केकवर ठेवायचा आणि केक कट करून घ्यायचा. आता हे पाहू शकता लेयर असा वेगळा झाला आहे. तुम्ही पाहू शकता कट करतानाही असा हा एक हात केकवर द्यायचा म्हणजे केक व्यवस्थित कट केला जातो. पण आता मला सवय झाल्यामुळे मी असा पद्धतीने कट करते. तर इथे पाहू शकता मस्त असे आपले 3 लेयर झालेत. तर इथे मी आपलं साधं जे गार पाणी असतं ते घेतलेलं आहे. तुम्हाला अगदीच गोड केक हवा असेल तर तुम्ही शुगर सिरपही वापरू शकता. तर इथे आपण सोक करून घेतला बेसला आणि हवी तेवढी क्रीम त्याच्यावरती लावून घ्यायची आणि छान असं हलक्या हाताने ते प्रेस करायचे. आता ह्यावरती आपण जे गनाश बनवून घेतलं होतं ते घालून घेऊयात. तुम्ही हे क्रीममध्ये मिक्स करून क्रीम वापरू शकता, पण इथे आपल्याला फक्त लेअरलाच द्यायचं आहे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ते मिक्स केलेलं आहे. आता हे छान स्प्रेड करून मस्त असं ते एकसारखं करून घ्यायची क्रीम. एक्स्ट्राची क्रीम काढून टाकायची. आता हा जो आपण वरचा जो बेस होता तो मध्ये घ्यायचा आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित होतो, कुठेही तो वर खाली दिसत नाही. हे पहा मस्त असं आपण सोक करून घेतलं. आता ह्यावरती आपण क्रीम घालून घेऊयात आणि छान असं ते हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. ह्यात मी गनाश मिक्स केले. हे पहा मस्त असा आपला केक हलक्या हाताने छान अशी क्रीम प्रेस करून छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडच्या कडाही छान अशा त्या करून घ्यायचं. आणि प्रत्येक वेळेस आपला स्पॅच्युला स्वच्छ लागतो. स्पॅच्युला स्वच्छ असेल तर आपला केक व्यवस्थित असा तो आयसिंग करता येतो. आपल्याला क्रीम व्यवस्थित लागल्या जाते. इथे पाहू शकता मस्त असा आपला केक. आता आपण ह्याच्यावर तिसरा लेअर ठेवूयात आणि त्यालाही आपण त्याच पद्धतीने पाणी सोक करून घेऊया सगळीकडे बेसमध्ये. पाणी हे शुगर सिरप किंवा पाणी यासाठी लागायचं जेव्हा आपण केक खातो तो घशात अडकल्यासारखा होतो, ते अडकू नये त्यासाठी हे शुगर सिरप किंवा पाणी वापरतात. आताही ते आपण क्रीम घालून छान असा क्रम्बल कोट करून घ्यायचा आहे केक. अगदी जे नवीन शिकणारे असतात त्यांनी असा हा क्रम्बल कोट करून एक 10 मिनटं फ्रीजमध्ये केक ठेवला की नंतर आयसिंगला अगदी व्यवस्थित होतो हा केक. हे पहा मस्त असं व्यवस्थित आयसिंग करून घ्यायची. आता आपण याला जास्त क्रीम न लावता फ्रीजमध्ये तो एक 10 मिनटं सेट होण्यासाठी ठेवूयात. म्हणजे जे आपल्या बेसचे जे दाणे असतात नंतर जेव्हा आपण प्रॉपर आयसिंग करतो तेव्हा हे जे दाणे आपल्या आयसिंगमध्ये येत नाहीत. आता आपण हा बेस उचलून ह्या केक बोर्डवरती ठेवूया आणि एकदम व्यवस्थित उचलायचा, नाही तर आपला बेस तुटण्याची शक्यता असते. प्रॉपर असा तो उचलून आपण ह्या बेसवरती ठेवू आणि हलक्या हाताने ह्या सुऱ्या काढून घ्यायच्यात. इथे पाहू शकता एक 10 मिनटानंतर केक आपला छान असा सेट झालेला आहे. आता आपण त्याच्यावर प्रॉपर अशी आयसिंग करून घेऊया. त्या अगोदर जी आपली क्रीम असती ते प्रत्येक वेळेस ती व्यवस्थित फेटून घ्यायची म्हणजे आपलं आयसिंग हे व्यवस्थित होतं. आता इथे हलक्या हाताने आपण सर्व क्रीम स्प्रेड करून घ्यायची. इथे मी जास्त क्रीमचा वापर केलेला नाही आहे कारण की कस्टमर हे जेव्हा आपल्याला ऑर्डर देतात ते सांगतात की आम्हाला क्रीम जास्त नको आहे, त्यामुळे जेवढ्यात कमीत कमी क्रीम वापरता येईल तेवढीच इथे वापरायची. मी अगोदरच्या व्हिडिओत जेवढी क्रीम घेतली होती त्या सर्व क्रीममध्ये माझी फुलं हे पूर्ण आयसिंग झालेलं आहे. मला एक्स्ट्राची क्रीम लागलेली नाही इथे. पाहू शकता इथे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये केला नाही तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल.
आणि ते पाहू शकता. आणि जेव्हा आपण आयसिंग करतो तेव्हा आपला स्पॅच्युला प्रत्येक वेळेस स्वच्छ हवा. पहा, आपण अशी छान आता त्याला आता डिझाईन करून घ्यायची आणि वरती जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती काढून घ्यायची. प्रत्येक वेळेस आपला स्पॅच्युला हा स्वच्छ हवा, त्यामुळे आपली अशी प्रॉपर अशा आयसिंग होते केकला. पाहू शकता. इथे तर आपले झाले. आता इथे आपण वरती ब्रशच्या साहाय्याने डिझाईन करून घेऊयात. आता ह्या ज्या साईडच्या कडा ओपन दिसतात तर आपण ते आपल्या डिझाईनद्वारे ते झाकून टाकायचं. तर इथं मी 1 चमचा गनाश घेतला आणि त्यात 1 चमचा ग्लेज वापरलेला आहे, जेणेकरून आपण आता हे जे साईडने डिझाईन करू ती व्यवस्थित अशी खालीवर दिसेन आपल्याला. तुम्ही चॉकलेट ग्लेजही वापरू शकता. इथे मी गनाशच वापरले. गनाशमध्ये आपण हे ग्लेज टाकलं की छान असं ते पातळ होतं. इथे पाहू शकता जे आपलं तिथे आयसिंग व्यवस्थित झालं नव्हतं ते झाकल्या गेले आणि आपला केक आता छान दिसायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने सर्व डिझाईन करून घ्यायचे. आता आपण साईडने डिझाईन करून घेऊया केकच्या. पहा, अशीच डिझाईन आपण आता पूर्ण केकला करून घेऊयात. पहा, मस्त अशी डिझाईन झाली. आता आपल्याला फुलं करायचे आहेत, त्याच्यामुळे क्रीम प्रॉपर अशी फेटून घ्यायची. आता मी 2 पार्टमध्ये क्रीम केली आहे. आपण 2 कलर करणार आहोत किंवा तुम्ही इथे पावडर कलरही वापरू शकता. हे लिक्विड कलर वापरण्यापेक्षा पावडर कलर बेस्ट पडतात, कारण की क्रीम वायाला जात नाही. आपण पांढऱ्या क्रीमनीच फुलं बनवून त्याच्यावरती पावडर कलर स्प्रे करू शकतो. ती एकदम सोपी पद्धत आहे. पण अगदीच कोणाकडे नसेल तर तुम्ही असंही क्रीममध्ये कलर मिक्स करून वेगवेगळ्या कलर बनवू शकता. आता आपण छान असं केकला डेकोरेशन करून घेऊयात, फुलं बनवून घेऊयात. इथे मी सिंपल असा साधा केक केलेला आहे डेकोरेशन. त्यात आपण फ्लावर्स बनवून घेऊयात. थोडीशी हीट असल्यामुळे आपली क्रीम अशी मेल्ट झालेली आहे. छान असे पेटल बनवून छान असं रोज तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं मोठं करता येईल तेवढं किंवा छोटं करता येईल. रोज खूप पद्धतीने बनवता येतात. स्टिकवरती बनवता येतं, असं स्टँडवरती बनवता येतं. आता छान असे छोटे छोटे आपण त्याचे कळ्या बनवून घेऊयात. आणि इथे थोडंसं वातावरण गरमी असल्यामुळे आपली क्रीम मेल्ट होत चालली आहे. हे पहा, मस्त असे आपले रोज तयार झाले. तर ते तर मी पिंक कलरचं रोज बनवते. मस्त असे रोज तयार करायचे आणि आपल्या केकला डेकोरेशन करायचं आहे. ह्याच पद्धतीने आता आपण छोटे रोज बनवून घेऊयात. केकला आपण डेकोरेशन खूप जेवढं कमी आहे तेवढं असं खूप त्यात काय काय प्रकार आहेत ते करू शकतो. हे पहा, मस्त असं आपलं हे झाले. आता इथे आपण पेटल बनवून घेऊयात. पहा, मस्त असे पेटल तयार झालेत. आता इथे आपण छान अशा त्या झाडांच्या वेलीसारखं बनवून घेऊयात. पहा, असं खूप सुंदर दिसतं केकवर अशी डिझाईन. छान पद्धतीने सर्वीकडे अशा वेली काढून घेऊयात. दिसायला हे अगदीच सुंदर दिसतं. मस्त असा आपला केक आता दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त अशी आपली आयसिंग झालेली आहे प्रॉपर. पाहू शकता, मस्त अगदीच
केक आपला सुंदर दिसतोय. अशा पद्धतीने आपण केक डेकोरेशन करून घेतलेला आहे. हे पहा. आता ह्यावरती आपण सिल्वर आणि गोल्डन जे छोटे छोटे बॉल्स असतात ते टाकून घेऊयात, म्हणजे केकची शोभा अजून आपल्या वाढेल. आणि मग त्यानंतर तुम्ही केकवर नाव वगैरे टाकू शकता. केक झाल्यानंतर तो 1 ते 1.5 तास पूर्णपणे सेट झाला पाहिजे फ्रीजमध्ये, तेव्हाच तो खायला छान लागतो. हे पाहू शकता. आता केक अजूनच आपला खुलून दिसत आहे. मी असा सिंपल पद्धतीने केला आहे केक, नाही तर खूप पद्धतीने डेकोरेशन करता येतो.